सर नाव काय तुमचं? रमाकांत परनाळे. अच्छा अच्छा अच्छा. कुठून आलात तुम्ही? मीरा रोड. मीरा रोडला. अच्छा, तुम्हाला काय काय त्रास होता आणि कधीपासून होता त्रास? मला साधारणपणे 4 महिन्यापूर्वी दुखायला सुरुवात झाली. हां. पाठीमागे. हां. आणि मी डॉक्टरांकडे गेलो तर त्यांनी एक्सरे काढायला सांगितलं. हां. पहिले तर 10 दिवस गोळ्या दिल्या. हां. आणि म्हटलं पेन कमी झालं हां. तर मग यायची गरज नाही, पेन राहिलं तर मग येताना एक्सरे घेऊन या. ओके. मग मी 10 दिवसाचा कोर्स संपल्याच्या नंतर एक्सरे काढून गेलो तर त्यांनी सांगितलं की नाही, थोडासा प्रॉब्लेम आहे, तर फिजिओथेरपी करा. ओके. मग मी 2 आठवड्याचं फिजिओथेरपी केलं, पण मला त्यातनं काही बरं वाटलं नाही आणि दुखणं वाढत गेलं. ओके ओके. आणि आजपासून 1.5 महिन्यापूर्वी असं दुखणं होतं की मला झोपता येईना, बसता येईना आणि चालता येईना. मग मी तुमचे व्हिडिओज हे तर पाहिलेलेच होते आणि मग कसं बसं मी तुमच्यापर्यंत पोहोचलो. अच्छा 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 अच्छा. आज किती सेटिंग झाल्या तुम्हाला? 6 सेटिंग झाल्या. 6 सेटिंग झाल्या. 6 सेटिंग झाल्या. कसं वाटते आता? 6 सेटिंग नंतर ॲब्सोल्युटली फाईन. चालू शकतो, बसू शकतो. जे झोपायला सगळं आठवत होते देव, ते आज फक्त तुम्ही आठवत. ते प्रॉब्लेम सरांचा बघू शकता. लंबरची कंडिशन बघा इकडे तुम्ही. L4 L5 असून बघू शकता. ऑस्टिओ फॅट्स बनलेत. इथे स्पेस वाढला, इकडे वाढला आणि सेकरलायझेशन झालं होतं. स्पायनल प्रोसेससुद्धा इकडे फिरलेले बघू शकता इकडे. त्यामुळे इथे तुम्हाला स्पष्ट दिसेल की जो लेग जॉईंट आणि जे सेक्रमच्या मधला गॅप बघा इकडे, इथे खूप जास्त आहे, इकडे कमी गॅप आहे. आणि त्यामुळे त्यांना सायटिकासारखं पेन होतं, सिव्हिअर पेन होतं. आणि त्यामुळे झोपताना त्यांना ते त्या ठिकाणी सेक्रममध्ये L5 S1मध्ये खूप पेन व्हायचं. तर आज सरांना जवळजवळ किती % बरं वाटतं तरी? पण मी 5% म्हटलं तरी मला जास्त वाटेल असं वाटतं. 5% राहिले फक्त, म्हणजे 95% तुम्हाला तेही जास्त वाटेल असं वाटतं मला. म्हणजे पेन तर राहिलेलंच नाही. ओके, एकदम ओके आहे. अगदी पेन कमी झालेले आहे. ठीक आहे. आजची आता शेवटची सेटिंग करूया, बाकी गरज नाही, आता ओके आहे. ठीक आहे ना? खुश आहेत सर? अरे अगदी सर, थँक्यू. नाही, खरंच हे असले प्रॉब्लेम असतात ना मोठे, ते ॲक्च्युली होतं कसं माहिती आहे का? का दुसरा ऑप्शनच नसतो. मेडिसिन खाऊन होत नाही प्रॉपरली. साईड इफेक्ट म्हणा. हां. आणि प्रॉपर ट्रीटमेंट ज्या वेळेला मिळते ना, आणि त्यावेळेला स्वतः पेशंटला कळतं की नाही. म्हणून मी 1 ना 2 सेटिंगमध्ये असे प्रॉब्लेम असतात, 1 ना 2 सेटिंगमध्ये शक्यच नाही होणार. 4-5 वेळा तर कमीत कमी यावंच लागतं. त्याच्यानंतर ॲडव्हान्स स्टेजमध्ये आल्याच्या नंतर येतं सगळं. हां, ॲडव्हान्स स्टेजमध्ये येत नव्हते, डायरेक्ट नाही कोणी येत. मला सुद्धा झोप येत नव्हती, म्हणून मी तुमच्याकडे पोहोचलो. नाही तर तुमच्याकडे मी पोहोचू शकलो नसतं. धन्यवाद. मान खाली करायची. थोडंसं फ्री सोडा. करा पाय खाली, घ्या मोठा श्वास, सोडा, रिलॅक्स, घ्या मोठा श्वास, सोडा, घ्या मोठा श्वास, सोडा, घ्या मोठा श्वास, सोडा. सरळ झोपा आता. रिलॅक्स. लूज. रिलॅक्स. बस. थोडे लेकिन शॉर्ट आहे. बस. लूज. रिलॅक्स. बस.
ओके इक्वल आहे आता. असे फिंगर लॉक करायचे, असे ठेव, हा पाय सरळ ठेव. श्वास घे, सोड, बिलकुल बस. ओके त्या बाजूला पकडा, घ्या मोठा श्वास, सोडा, बस. आता त्या टेबलवर या. श्वास घ्या, सोडा. ओके बस. लूज सोडा, बस. ओके हात ठेवायचा. रिलॅक्स थोडंसं. हॅलो, हात पोटावर ठेव, लूज सोडा. उठून बसा एका साईड. लूज. माझ्या हातावर हात ठेवा, दोन्ही फिंगरवर फिंगर ठेवा. घ्या मोठा श्वास, सोडा, रिलॅक्स, बिलकुल फ्री. लूज, लूज सोडायचं, बस बस. बघा चालून आता कसं वाटतंय. ओके भाऊ नाही, पहिल्या दिवशी आले त्यावेळेला कंडिशन खरंच मी सांगितलं यांना पण सांगितलं की म्हटलं यांचा प्रॉब्लेम मोठा आहे, फक्त त्यांना सांगा थोडा वेळ लागेल, 5-6 सेटिंग तरी कमीत कमी करायला लागतील. आज वर्थ वाटतात मला. 5-6 सेटिंग झाल्या त्या वर्थ आहेत, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे सर. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.